क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती 100 रुपयाची मार्किंग आलेली आहे. आपण याची नोंद घ्यायची. पहिला बोनस पॉईंट आपण खेळाडूचं नाव जर्सी नंबर लिहून द्यायचं पहिला बोनस पॉईंट साठी. क्रीडांगण क्रमांक 2 आणि 1 वरचा गुणलेखक आपण पहिला बोनस साठी या ठिकाणी नाव नोंदून ठेवायचं आहे. शशीदादा पेडणेकर साहेबांच्या शुभवार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक पहिला बोनस साठी असणार आहे. क्रीडांगण क्रमांक 2 सामना सुरू होतोय. मोर्या गोंधळपाडा विरुद्ध सिद्धिकृपा मुंबईकरपाडा यांच्यामध्ये लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू आहे. नवयुवक सोडी बी संघाचे खेळाडू नवयुवक सोडी बी संघाच्या खेळाडूंना व्यासपीठाच्या समोर ते आमंत्रित करतो. आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. नवयुवक सोडी बी या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर ते हजर राहायचं आहे. ज्या ज्या संघांना मित्रांनो निमंत्रित करण्यात येईल त्याच्या संघांना त्या वेळेमध्ये या ठिकाणी मैदानावर उपस्थित राहणं हे खूप गरजेचं आहे. आता ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा नवयुवक क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ चौंडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपण पाहतो अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व स्वयंसेवकांच्या अंगावर या ठिकाणी आपण टी शर्ट पाहतोय. अर्थात हे संपूर्ण व्यवस्था वडेची होईल यांकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक योग्य अशी या ठिकाणी नियोजन आणि आयोजन आणि कोणत्या प्रकारचा अभाव मात्र या ठिकाणी दिसत नाहीये. आमचे स्वयंसेवक देखील कार्यशील आहेत. कारण अंगावर या ठिकाणी टी शर्ट असल्यामुळे आम्हाला ओळखण्यात येतात एक टी शर्ट कुठे स्वयंसेवक आहे. निश्चितपणे ही व्यवस्था वडेची होईल यांकडून करण्यात आलेली आहे. आम्ही आपले आभारी आहोत. सेकंड राऊंडला सुरुवात होते. क्रीडांगण क्रमांक 2 वरती सिद्धेश्वरी झिराडपाडा विरुद्ध नागेश्वर आवाज आपण क्रीडांगण क्रमांक 2 साठी तयारायचं आहे. या ठिकाणी प्रीतम वेले हा पराजी संघाचा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची गणती केली होती आणि तो उपस्थित होतोय. मी जगदीश सावंत साहेबांना विनंती करते की आपला शुभ हस्ते प्रीतम वेले या खेळाडूला मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. सामना सुरू होतोय. बिग मॅच बिग फाईट जय गणेश टोकडी विरुद्ध जय हनुमान मांडवकर ही लढत या ठिकाणी सुरू होतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती पुढील सामना आपण बघतोय. गिरीश्वरी गिराडकर विरुद्ध नागेश्वर आवाज आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरती पुढील सामना जय हनुमान झिराड विरुद्ध नवयुवक सोडी बी आपण क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयारायचं आहे. जय हनुमान झिराड विरुद्ध नवयुवक सोडी बी या संघाने क्रीडांगण क्रमांक 1 साठी तयारी करायचं आहे. विनोद आपण तयारायचं आहे. पुढील सामना आपला असणार आहे. प्रथमेश गोंडकर एक चप्पल रायडर आहे. पॉइंट मशीन आहे. जर्सी नंबर 8 आपण बघतोय. जय गणेश टोकडी संघाचा
वेगवान रायडर आहे आणि सक्सेसफुल रायडर म्हणून या संघामध्ये दाखल असणारा प्रथमेश कोंडलकर आपण बघतोय. गुणाची गटाई करतोय 4-1 अशा प्रकारे आता सुरुवात झाली. 80 वरती आक्रमण होतं, पुश करण्याचा प्रयत्न, मात्र जबरदस्त बॉडी बिल्डर आहे यावेळेला, मात्र पुश होत नाहीये आणि गुणांची कमाई करून अंश आपल्या प्लेवरती करतोय. जबरदस्त लीड अंश प्रेक्षकांची. सुरुवात झालेली आहे तिकडे सिद्धिकृपा बोमरकर पाडा विरुद्ध 2 वरती पाहतोय सर्वेश पाडीची रेड किनारा क्रमांक 1 वरती एक आघाडीचा रायडर आपण बघतोय सर्वेश पाडी. जय गणेशच्या फूट वरती बोनसचा प्रयत्न अगदी केला अगदी त्या ठिकाणी राईट कॉर्नर वरून आपण पाहतोय. बोनस मात्र येत नाहीये, बोनस कमाई होत नाहीये आणि त्याचवेळेला अंश मात्र वरती सुपर टॅकल सामने केलं जातोय. एक प्लॅनिंग या करेल आहे जय गणेश धोकोडे संघाचा प्लॅनिंग आपण बघतोय. शुभमला त्या ठिकाणी डिपेंड केला जातोय आणि लागोपाठच्या दोन्ही रेडवरती तिला बाद केला जातोय. अत्यंत उत्तम रणनीती या ठिकाणी जय गणेश धोकोडे संघाची शुभमच्या विरुद्ध. एक आघाडीचा रायडर आणि त्या ठिकाणी बाद होतोय. सरळ दुसऱ्या रेडवरती बाद झाला. 12-1 अशा आघाडीने 11 गुणांच्या लीडवरती आणि त्याच वेळेला आपण बघतोय आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित अलिबाग रेडर्स पंचकृषीचे सदस्य अर्थात स्वप्नील पाटील वायशेत यांचा आपण आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान करतोय. या पंचकृषीमध्ये अत्यंत चांगलं कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय. सहसचिव म्हणून या पदावरती कार्यरत असणारे वायशेत गावचे एक प्रतिनिधी स्वप्नील पाटील सहसचिव या पदावरती आहेत, या कार्यकारिणी समितीवरती आहेत आणि त्यांचे स्वागत आणि सन्मान मी गणेशजी भोईर यांना विनंती करतो. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गणेशजी भोईर यांच्या शुभाशय अर्थात सहसचिव अलिबाग रेडर्स पंचकृषीचे त्यानंतर पुढील सन्मान असणार आहे अर्थात अजित आगरे यांचा सन्मान असेल. अजित आगरे या कमिटीवरती कार्यरत आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा तांत्रिक सहाय्य सल्लागार आपण कमिटीवरती कार्यरत असणारे सन्माननीय अजित आगरे यांचा सन्मान होईल. सन्माननीय घरज सर यांचं आगमन होत आहे. म्हणून कार्यरत असणारे घरज सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परत कर. नॉट हँडेड पकडण्याचा प्रयत्न होता म्हणजे साखळी लावली असती, चेन लावली असती तरच अंशला रोखता येऊ शकतो. आपण पुढील सन्मान आपल्या शिवाजी घेतोय. अर्थात तांत्रिक सल्लागार म्हणून ज्यांची नियुक्ती या कमिटीवरती आहेत असे सन्माननीय अजित यांचे स्वागत आणि सन्मान होते. अजित सर आपण स्वागत स्वीकार करायचा आहे.
सुरुवात झाली आणि ज्यांच्या विचारांच्या माध्यमातून सुरुवात झाली असे सन्माननीय सुनीलजी धीरज सर यांचे स्वागत आणि सन्मान होते. गेली 18 वर्षे ही कबड्डी स्पर्धा खेळवली जाते आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारातून या स्पर्धेला नवं संजीवनी मिळाली आणि आज अलिबाग पंचकृषी निगडीत झाली असे सन्माननीय सुनील धीरज सर यांचे स्वागत आणि सन्मान होते. आज त्यांचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती आहे असे सुनील धीरज सर आपलं स्वागत आणि सन्मान आहे. पहिला हाफ संघ क्रीडांगण एक वरती जेथे जयगणेश डोंगरे संघ 8 गुणांनी आघाडीवरती आहे. पिछाडीवरती आपण बघतोय मांडवकर हा संघ पिछाडीवरती आहे. मांडवकर संघ पहिल्या हाफ मध्ये पिछाडीवरती आलाय परंतु आता सेकंड हाफ मध्ये काही खेळाडू उपस्थित झालेले दिसतात आणि त्यामुळे एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न करतील. अर्थात विनीत मोकर सारखा खेळाडू सुद्धा रेड करताना दिसत नाही. उमरवरती कुटुंबाने जबाबदारी दिली, सर्विसने रेड केली. धन्यवाद सर. या ठिकाणी स्पर्धा अशीच या ठिकाणी सुरू होणार. मोठ्या संख्येनं असणारा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आमचा अधिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले त्यामध्ये निश्चितपणे प्रणाली कातरोडे असतील, भूमी कातरोडे असतील, तसेच अभिलाषा कातरोडे, दुर्गा कातरोडे, भूमिका चव्हाण, अमृता मंडळ, प्रियंका भोईर, प्रियंका नावेलकर, सुप्रिया आंबले, निकिता म्हात्रे, निकिता आंबले, मयुरी भोईर, निवेदिता भोईर, सारिका आंबले, गायत्री भोईर, जागृती जारंडी, जान्हवी वाघे, स्वप्नाली लाड, तसेच सर्व आपले नवेदर टीम येथील सुद्धा सर्व महिला उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय कारण आपण देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात म्हणून आपला देखील हार्दिक स्वागत असेल. मांडवकर संघ जर जिंकला तर झेडपीएल फायनल सम्राट अजय पेडारे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी आलेली आहे. जय हनुमान मांडवकर संघ जर या क्षणाला जिंकला तर अजय पेडारे यांच्याकडून 1000 रुपये. बघा पैसा लावला जातो या ठिकाणी नेहमीच पडणाऱ्या घोड्यावरती परंतु इथे पैसा लावला जातोय जो बॅकवर्डवरती संघ आहे त्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी पैसा लावला जातोय. अजय पेडारे अर्थात झेडपीएल फायनल सम्राट म्हणून ज्याची ओळख आताच निर्माण झाले त्यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती अत्यंत जबरदस्त टाइम्स ऑफ इंडियाचे डेप्युटी चीफ मॅनेजर तसेच साक्षर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय शार्दूलजी काठे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय शार्दूलजी काठे आता टाइम्स ऑफ इंडियाचे डेप्युटी चीफ मॅनेजर तसेच सक्षम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शार्दूलजी काठे आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. साधू सर प्लीज. धन्यवाद संजय सर. आपण पाहतोय अत्यंत जबरदस्त लढत क्रीडांगण क्रमांक 2 वरची आहे परंतु 1 वरती आपण पाहतोय जिथे जय गणेश डोंगरे संघ आघाडीवरती आहे. आज शुभम मात्रे, दिलीप मोगल आणि त्याचबरोबर अनेक त्यांचे खेळाडू आहेत ते निष्फळ ठरत आहेत. सर्व सुद्धा कोणच्या बाहेर आहेत. शुभम मात्रे कोणच्या बाहेर आणि पॉइंट मशीन जो गेम चेंजर खेळाडू असतो ज्याने कित्येक सुपर रेड केलेत आणि सामना फिरवलाय असा विनीत मोकर रेड वरती होता. मुलाच्या प्रतीक्षेत मात्र 10-19-9 गुणांनी पिछाडीवरती मांडवकर संघ.
क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय पहिल्या हाफमध्ये 1 गुणाने आघाडीवरती सिद्धी कृपा मोमटकर पाडा, परंतु सेकंड हाफमध्ये पिछाडीवरती चालला आहे सिद्धी कृपा मोमटकर पाडा संघ आणि आघाडीवरती मोरिया गोंधळपाडा आपण बघतोय. पहिल्या हाफच्या मानाने इथे गोंधळपाडा संघाने आघाडी प्राप्त केली. सामना कसा बदलतो बा, क्षणाक्षणाला बदलणारा मॅच इथे गणेशला मात्र डिफेंड होतोय. अँकल हुक झाला, सपोर्ट चांगला येतोय आणि आणखी एक गोल मिळतोय. ऑल आउटची नामुष्किरी मोरिया गोंधळपाडा संघ ऑल आउट होतोय. अर्थात मोरिया गोंधळपाड्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी सिद्धी मोमटकरपाडा हा संघ ऑल आउटच्या नामुष्किरीवरती आघाडीवरती. तो मिडल जबरदस्त स्टॅमिना आज आपण पाहतोय. अंशचा स्टॅमिना सतत वारंवार रेड करण्याचा स्टॅमिना ज्या खेळाडूकडे आहे तो म्हणजे अंश अमर भोंसेकर. या मॅच मध्ये दुपारी रेड केलं 19-10 म्हणजे 9 गुणांनी आघाडीवरती. आता मात्र विनीत जो पॉइंट मशीन आहे, गेम चेंजर आहे, थर्ड रेड वरती आहे, ज्याने सुपर रेडचा बादशाह म्हणून ओळख आहे या खेळाडूची. तो विनीत रेड वरती अँकल होल्ड झालाय, जबरदस्त अँकल होल्ड या ठिकाणी आपण पाहतोय. साहिल बर्मी या खेळाडूने अँकल होल्ड केला होता आणि त्यानंतर समोर बघा अप्रतिम समोर येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा अंश सक्सेसफुल रेड. क्रमांक 2 वरती पॉइंटची कमाई केली. बरोबर आता 14 2 गुणांनी पिछाडीवरती. अभिषेक अनंत मात्रेचा हा ब्लॉक आपण पाहतोय. अभिषेक अनंत मात्रे हा एक कॉर्नर आहे आणि तो त्या ठिकाणी जबरदस्त ब्लॉक करतोय. 12-14 ऑल आउट दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहिला तर ऑल आउट झालेला संपूर्ण टीम ऑल आउट होतो. मांडवसाठी पहिला ऑल आउट सेकंड हाफ मध्ये. सगळे धन्यवाद. या ठिकाणी आताच म्हटलं होतं टाइम्स ऑफ इंडियाचे डेप्युटी चीफ मॅनेजर आदरणीय शार्दूलजी काटे तसेच सक्षम एज्युकेशन सोसायटीचे या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय शार्दूलजी काटे यांची या ठिकाणी आगमन झाले. अर्थात त्यांचा देखील सन्मान करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे. अर्थात त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय नयनजी जरांडे यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आदरणीय शार्दूलजी काटे यांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील एक मोठी भरारी ज्यांच्या माध्यमातून घेत असताना पाहतोय. अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्याच्या वाटपाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत मदत ज्याच्या माध्यमातून पोहोचली असे देखील आम्ही आपल्या आभारी आहोत. क्रीडांगण क्रमांक 2 वर श्रीलंका 14-12 अशा फरकाने सिद्धी कृपा पिछाडीवरती आहे आणि अशा वेळेस आपण पाहतोय सेकंड हाफ मध्ये काही मिनिटं शिल्लक आहे. आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मयूरजी भगत आणि आकाश नाईक आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या देखील सन्मान मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येणार आहे. आयोजित अलिबाग प्रवासी कृषी कबड्डी स्पर्धा 2026 मध्ये मुलांच्या सर्व व्यापक रसिक प्रेक्षकांवर आणि व्यासपीठावर स्वागत करत आहोत. लग्न करण्याची सुवर्ण संधी आहे. सिद्धी कृपा भूमकर महासंघाला 3-4 सुपर टॅकल जबरदस्त मोरिया गोंधळपाडा संघाने दुसऱ्यांदा सुपर टॅकल करतोय आणि 2 गुणांची कमाई करतोय. विनंती करणार आपण सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. रोहन कातुर्डे यांच्या शुभस्थ या ठिकाणी मयूर भगत आणि आकाश नायक यांना सन्मानित केलं जातं. खूप खूप धन्यवाद आणि आम्ही आपल्या आभारी आहोत. सिरेशिर झिराड आणि नागेश्वर आवाज आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती आणि नवयुवक सोडी बी
आपण एक साठी मार्गदर्शन व्हायचंय क्रीडांगण क्रमांक 2 वरचे सर्व